नमस्कार. मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. गेली 35 वर्ष पत्रकारितेत काम करताना अनेक भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांचा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नीट, टी वेगवेगळ्या भरती परीक्षा आणि पेपर फुटी. गेल्या काही वर्षात या शब्दांनी लाखो विद्यार्थ्यांची झोप उडवली आहे. वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य काही मोजक्या गैरप्रकार करणाऱ्या लोकांमुळे धोक्यात आलं आहे. आणि आता महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या काही परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या तयारीत आहे. पण दुसरीकडे हजारो विद्यार्थी या निर्णयाला विरोध करत आहेत. मग प्रश्न असा आहे, ऑनलाईन परीक्षा हा निर्णय योग्य आहे का? का विद्यार्थ्यांचा विरोध योग्य मानला जाईल? आणि सर्वात महत्वाचं, अशी परीक्षा घ्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांवर अन्यायही होणार नाही आणि पेपर फुटीलाही आळा बसेल. काही तज्ज्ञ लोकांशी बोलून त्यांचं मत विचारात घेऊन हा व्हिडिओ मी बनवला आहे, ज्यामुळे परीक्षा पद्धत निश्चित करणाऱ्या समितीला यातील काही मुद्द्यांचा विचार करता येईल. हा व्हिडिओ विद्यार्थी, पालक आणि सर्व संबंधितांनी शेवटपर्यंत नक्की पाहावा ही विनंती. तसेच हा निर्णय अंतिम होईपर्यंत या विषयावर मी सातत्याने व्हिडिओ बनवणार आहे. त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी चॅनलला कृपया आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हा विषय अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम सरकारची बाजू आपण समजून घेऊ. सरकार म्हणतं, कागदावर प्रश्नपत्रिका छापल्या की त्या फुटण्याचा धोका अधिक असतो. जर प्रश्न थेट संगणकावर परीक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यांसमोर आले तर पेपर फुटीची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. निकालही लवकर लागू शकतो. भरती प्रक्रियेला गती मिळू शकते. तसेच विद्यार्थ्यांना वर्षानुवर्ष निकालाची वाट पाहावी लागणार नाही. सरकारचा विचार चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही, पण विद्यार्थ्यांचं म्हणणं देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यांचा प्रश्न आहे, आमचा ऑनलाईन परीक्षेला विरोध नाही, पण व्यवस्था पूर्णपणे सक्षम आहे का? महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. सर्वांनाच संगणकावर परीक्षा देण्याचा सारखा अनुभव नसतो. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यांना त्याचा थोडाफार फायदा अधिक होऊ शकतो अशी त्यांना भीती आहे. आणखी एक मोठा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्या जातील. एका शिफ्टमध्ये पेपर सोपा येईल, दुसऱ्या शिफ्टमध्ये कदाचित कठीण येईल. मग गुणांची तुलना कशी होणार? यातून अन्याय होणार नाही का, अशी शंका विद्यार्थी व्यक्त करू लागले आहेत. आणखी एक प्रश्न, परीक्षा सुरू असताना संगणक बंद पडला तर, वीज गेली तर, सर्व्हर बंद झाला तर आणि तांत्रिक बिघाड झाला तर, त्यावेळी विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान कोण भरून काढणार? हे प्रश्न देखील तितकेच महत्वाचे आहेत. पण इथे आणखी एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. ऑनलाईन परीक्षा आली म्हणजे पेपर फुटी कायमची बंद होणार आहे का? माझ्या मते अजिबात नाही. कारण तंत्रज्ञान जितकं पुढे जातं तितके गैरप्रकार करणारे नवे मार्गही शोधतात. हॅकिंग होऊ शकतं, सर्व्हरवर हल्ले होऊ शकतात, काही परीक्षा केंद्रांवर संगनमत होऊ शकतं, तांत्रिक बिघाड देखील होऊ शकतो. म्हणून फक्त ऑनलाईन परीक्षा घेतली म्हणून सर्व प्रश्न संपतील असा समज करून घेणं योग्य होणार नाही. प्रश्न परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा नाही. प्रश्न आहे प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवस्थेचा. व्यवस्था मजबूत असेल तर कोणतीही परीक्षा विश्वासार्ह ठरू शकते आणि व्यवस्था कमकुवत असेल तर कोणत्याही पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. आता आपण शांतपणे विचार केला तर ऑनलाईन परीक्षा म्हणजे वाईटच आहे असंही म्हणता येणार नाही. कारण आज आपण बँकिंग ऑनलाईन करतो, रेल्वेचं तिकीट ऑनलाईन करतो, विमानाचं आरक्षण देखील ऑनलाईन करतो, कर ऑनलाईन भरतो, शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरतो, सरकारी सेवा आपण ऑनलाईन सर्व वापरतो. कारण जग झपाट्याने डिजिटल होत आहे. मग परीक्षा व्यवस्थेलाही तंत्रज्ञानाचा आधार घ्यावाच लागणार आहे. मात्र लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रयोग करून चालणार नाही.
माझ्या मते सरकार आणि विद्यार्थी दोघांचंही काही प्रमाणात काही गोष्टी बरोबर आहेत. सरकारला पेपर फुटी थांबवायची आहे हे योग्य आहेच. विद्यार्थ्यांना न्याय आणि पारदर्शक परीक्षा हवी आहे, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. मग मार्ग काय काढायचा? माझ्या मते सरकारने आधी विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला पाहिजे. परीक्षेपूर्वी सराव परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक परीक्षा केंद्राची कसून तपासणी करावी. तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची हमी सरकारने द्यायला हवी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी. असं झालं तर ऑनलाईन परीक्षेलाही विरोध राहणार नाही. शेवटी पेपर फुटी थांबलीच पाहिजे, कारण पेपर फुटी म्हणजे फक्त गुन्हा नाही, तर लाखो कष्टकरी कुटुंबांच्या स्वप्नांवर टाकलेला तो एक दरोडा आहे. म्हणून पेपर फुटी थांबवण्याच्या नावाखाली प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्यायही होता कामा नये. सरकारने तंत्रज्ञान जरूर स्वीकारावं, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा विश्वासही जपला गेला पाहिजे. तेव्हाच ही व्यवस्था यशस्वी होईल. आता तुमचं मत काय? MPSCच्या परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात का, की अजून तयारी करून मगच हा निर्णय घ्यायला हवा? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपला डिजिटल आवाज सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.